का हो तुकाराम काका, यावर्षी पराठी भल्ली जबरदस्त जमली बा तुमची. एक नंबर दिसून राहिला जो गावात. पोराच्या पराठी तर मस्त जमली गण्या. पण राजा या पराठीले खताचा दुसरा डोस द्यायचा आहे ना. आणि खत काही भेटून नाही राहिलं, काही समजून नाही राहिलं राजा. बस राजू काका, एवढीशी गोष्ट. चला मी तुम्हाला सांगतो रासायनिक खत कुठं भेटतं. चला अहो रुक्मा काकू, या तुकाराम काकाले सांग बरं रासायनिक खत कुठं भेटतं. मार खत खत करू राहिले. अरे तुकाराम भाऊ, आता रासायनिक खतासाठी चिंता करायची गरज नाही. आता कृषी विभागानं आणला आहे स्मार्ट डिजिटल खत वितरण ॲप, म्हणजेच एपीएफएस ॲप. एपीएफएस ॲप? हे काय आहे बाबा एपीएफएस ॲप? अरे तुकाराम भाऊ, हे एपीएफएस ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलं आणि त्या ॲपमध्ये शेतकऱ्याचा आधार क्रमांक किंवा शेतकरी ID टाकून लॉग इन केलं आणि आपल्या जमिनीची नोंद आणि पिकाची नोंद केली. काही ॲपच सांगते तुमच्या पिकाला किती खत लागन तर. बापरे, हे तर खतरनाक आहे. पण रुक्मा वहिनी, ते खत आणायचं कुठून हे कसं समजन? अहो तुकाराम भाऊ, आपल्या जवळच्या कृषी केंद्रात खताचा किती साठा उपलब्ध आहे हे यावरच समजते. आपण आपलं कृषी केंद्र निवडून आपल्याला पाहिजे तेवढं रासायनिक खत बुक करून घ्यायचं. हे खत बुक करताना आपल्याला एक कोड नंबर भेटन. तो कोड नंबर कृषी केंद्रवाल्याला दाखवा आणि खत मिळवा. आणि कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. एवढं सोपं आहे आता. बापरे, हे तर खतरनाक आहे रे गण्या. चल राजा, पहिले एपीएफएस ॲप घेऊ बा आणि ते रासायनिक खत बुक करून टाकू. चल बरं. तुम्ही पण शेतकरी बंधूंनो, काही आता वेळ घालू नका. एपीएफएस ॲप डाउनलोड करा आणि रासायनिक खतं बुक करत जा. चला. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन,